नमस्कार, मी अर्जुन. तुमचं सगळ्यांचं अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण भारतीय राज्यव्यवस्था या विषयाचा अभ्यास करतो आहे मराठीतून, आणि त्यासाठीच आपण M. लक्ष्मीकांत सर ह्यांचं इंडियन पॉलिटी ह्या पुस्तकाचा अभ्यास करतो आहे. आज भाग 11मध्ये आपण मूलभूत हक्क, संकल्पना, कलम 12 व कलम 13 ह्यांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही माझ्या अर्जुन MPSC UPSC मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या भागाला. भाग 11 मूलभूत हक्क, संकल्पना, कलम 12 व कलम 13. मित्रांनो, जर गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा जर आपण अभ्यास केला, मग त्यामध्ये MPSC असोत किंवा UPSC असोत, पूर्वपरीक्षा असोत किंवा मुख्य परीक्षा असो, या दोनही परीक्षांमध्ये इंडियन पॉलिटी हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि त्या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे आपल्याला मूलभूत हक्क या घटकावरती विचारलेले पाहायला मिळतील. आणि यामधूनच या घटकाचं परीक्षेतील महत्त्व अधोरेखित होते. आणि हा जो घटक आहे मूलभूत अधिकार, हा एक विस्तृत असा घटक आहे. एका व्हिडिओमध्ये किंवा एका लेक्चरमध्ये हा पूर्ण घटक कव्हर करणं शक्य नाही, आणि त्यासाठी आपण 2 ते 3 भाग या मूलभूत अधिकारांवरती अभ्यासणार आहोत. मग मूलभूत अधिकाराला सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर ही मूलभूत अधिकाराची जी संकल्पना आहे ती थोडीशी समजून घेऊ, थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ. आणि मग त्यासाठी आपल्याला जावं लागेल ते संविधान सभेमध्ये. मित्रांनो, संविधान सभा जेव्हा भारताचं संविधान निर्माण करत होतं, त्यावेळेस मूलभूत अधिकार ठरवण्याची जबाबदारी ही मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समिती या समितीकडे होती. आणि या समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, या समितीच्या आणखी 2 उपसमित्या होत्या. त्यापैकी एक उपसमिती होती का जी फक्त मूलभूत हक्कांवरती चर्चा करेल, मूलभूत हक्क ठरवेल, आणि या समितीचे अध्यक्ष होते आचार्य GB कृपलानी. आणि दुसरी जी उपसमिती होती ती म्हणजे अल्पसंख्याक उपसमिती, आणि या समितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. मित्रांनो, संविधान सभेमध्ये मूलभूत अधिकारावरती सखोल अशी चर्चा झाली, आणि त्या चर्चेअंती मग काही अधिकार ठरवण्यात आलेत, आणि त्या अधिकारांना भारतीय संविधानामध्ये भाग 3 मध्ये स्थान मिळालं. आणि मग तिथून पुढे हे अधिकार मूलभूत अधिकार म्हणून ओळखले जाऊ लागलेत. मग मित्रांनो, संविधानामध्ये या मूलभूत अधिकारांची जी तरतूद आहे, ही तरतूद संविधानाच्या भाग 3 मध्ये देण्यात आली आहे. आणि या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या कलमांच्या दरम्यान हे सर्व मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये मांडण्यात आलेले आहेत. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मूलभूत अधिकाराच्या घटकाला संविधानातील सर्वात टीकात्मक भाग असं संबोधलं आहे. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा, कारण बऱ्याच परीक्षांमध्ये जसंच्या तसं ह्या वाक्यावरती प्रश्न तुम्हाला विचारलेला पाहायला मिळेल. मग कधी बाबासाहेब आंबेडकर यांचं स्टेटमेंट कोणतं असा प्रश्न विचारला जातो, किंवा संविधानातील सर्वाधिक टीकात्मक भाग हे स्टेटमेंट कोणाचं आहे असा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रास्ताविकेमध्ये भारतीय राज्यघटनेला जे प्रास्ताविक दिलं आहे, त्या प्रास्ताविकामध्ये एक उदात्त असे आदर्श आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल व न्याय असेल. हे आदर्श परिपूर्ण करण्याचं काम मूलभूत अधिकार करतात. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रास्ताविकातील आदर्शाची परिपूर्ती जर भारतीय राज्यघटनेतील कुठला भाग करत असेल तर मित्रांनो तो आहे
भाग 3 आणि कलम 12 ते 35. मित्रांनो, त्याच पद्धतीनं मूलभूत अधिकार जे आहेत हे देशामध्ये राजकीय लोकशाहीचे आदर्श प्रस्थापित करण्याचं काम करतात. मूलभूत अधिकार यांना मूलभूत अधिकारच का म्हटलं जातं? याचं कारण आहे किंवा याचं उत्तर आहे मित्रांनो, अशाच अधिकारांना मूलभूत अधिकार म्हटलं जातं की ज्या अधिकारांची गॅरंटी आणि सुरक्षा भारतीय किंवा एखाद्या संविधानामध्ये दिलेली असते. आणि म्हणूनच भाग 3मध्ये 12 ते 35 दरम्यान जे अधिकार दिलेत हे अधिकार मूलभूत अधिकार आहेत, कारण या अधिकारांना संविधान गॅरंटी देते आणि सुरक्षा पण देते, म्हणून या अधिकारांना मूलभूत अधिकार असं म्हटलं जातं. मग आता हे मूलभूत का आहेत? तर कुठल्याही व्यक्तीचा किंवा नागरिकाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, मग आता या सर्वांगीण विकासमध्ये भौतिक विकास असेल त्या व्यक्तीचा, बौद्धिक विकास असेल, नैतिक विकास असेल आणि आध्यात्मिक विकास असेल, हे सर्व प्रकारचे विकास साध्य करणं म्हणजे सर्वांगीण विकास साध्य करणं. आणि हा विकास जर साध्य करायचा असेल त्यासाठी हे अधिकार असणं गरजेचे आहे. आणि म्हणूनच जर व्यक्तीला सर्वांगीण विकास साध्य करायचा असेल तर काही गोष्टी मूलभूत आहेत, म्हणून या अधिकारांना मूलभूत अधिकार असं आपण म्हणतो. मित्रांनो, मूलभूत हक्क जे भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3मध्ये देण्यात आलं आहे, तर या भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातं. मग आता या ठिकाणी मॅग्ना कार्टा म्हणजे काय, ही एक नवीन संकल्पना आली. ही संकल्पना समजून घेऊ आणि मग आपल्याला कळेल की भारताचा मॅग्ना कार्टा मूलभूत हक्क भाग 3ला का म्हणतात. मित्रांनो, मॅग्ना कार्टा ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला 1215मध्ये जावं लागेल आणि तेही इंग्लंडच्या पार्श्वभूमीमध्ये. इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1215मध्ये तिथला जो राजा होता, राजा जॉन, त्याच्या प्रजेमध्ये उद्रेक झाला आणि प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि हा असंतोष किंवा हा उद्रेक शमवण्यासाठी तेथील नागरिकांना काही प्रमाणात हक्क देण्यात आले. मग त्यामध्ये काही हक्क असे होते, एक म्हणजे चर्चचे जे काही अधिकार आहेत, हक्क आहेत, त्यांचे संरक्षण करणे किंवा बेकायदेशीर अटक होणार नाही या संदर्भात संरक्षण देणे, असे काही अधिकार त्या ठिकाणी होते. म्हणजे 1215मध्ये राजा जॉन याने त्याच्या प्रजेला जे काही अधिकार दिलेत, जे एका संहितेच्या माध्यमातून, एका चार्टरच्या माध्यमातून असे अधिकार बहाल केलेत, त्या चार्टरला मॅग्ना कार्टा असं म्हणतात. कारण त्या चार्टरमध्ये अधिकारांची मांडणी केली होती. आणि म्हणूनच भारताच्या राज्यघटनेच्या भाग 3ला सुद्धा भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात, कारण या भागामध्ये सुद्धा भारतीयांच्या मूलभूत अधिकारांचं वर्णन केलं आहे. या अर्थाने आपण भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा असं संबोधतो. मित्रांनो, हे जे मूलभूत अधिकार आहेत की जे संविधानाच्या भाग 3मध्ये दिलेत, मित्रांनो, या अधिकारांची विभागणी मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 गटांमध्ये करण्यात आली होती. आणि त्यापैकी एक गट 1978मध्ये 44व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून वगळण्यात आला आणि त्याला एक कायदेशीर स्थान राज्यघटनेमध्ये देण्यात आलं. मग आता हे एकूण जे 6 घटक आहेत मूलभूत अधिकारांचे, ते घटक समजून घेऊ. मित्रांनो, त्यापैकी सर्वात प्रथम जो गट आहे तो गट आहे समानतेचा अधिकार. आणि यामध्ये कलम 14 ते कलम 18 यांचा समावेश होतो. मग आता समानतेचा अधिकार म्हणजे काय, तर कलम 14 ते कलम 18 या दरम्यान जे काही मूलभूत अधिकार दिलेत, हे सर्व मूलभूत अधिकार समाजामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं काम करते. म्हणून या गटाला नाव दिलं आहे समानतेचा अधिकार. मग त्यामध्ये कलम 14नुसार कायद्यासमोर समानता असेल, कलम 15नुसार धर्म असेल, वंश असेल, जात असेल, लिंग असेल किंवा जन्मस्थान असेल, यावरनं कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही, भेदभाव करण्यास मनाई असेल. म्हणजेच काय, तर समानता प्रस्थापित होते. कलम 16
सार्वजनिक रोजगारांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी म्हणजेच समानता प्रस्थापित करते. कलम 17 अस्पृश्यता निवारणासंदर्भात आहे, म्हणजे अस्पृश्यता पाडता येणार नाही. कलम 18 किताब नष्ट करते, म्हणजेच समानता प्रस्थापित करते. म्हणून कलम 14 ते 18 दरम्यान जे काही अधिकार आहेत ते समानता प्रस्थापित करतात. मित्रांनो, दुसरा जो गट आहे तो गट आहे स्वातंत्र्याचा अधिकार, आणि या गटामध्ये कलम 19 ते कलम 22 पर्यंतचे अधिकार देण्यात आले आहेत. मग आता या ठिकाणी सुद्धा या 19 ते 22 कलमादरम्यान काही स्वातंत्र्य नागरिकांना, व्यक्तींना मिळणार आहे. म्हणून या अधिकाराला स्वातंत्र्याचा अधिकार असं म्हटलं गेलं या गटाला. मग यामध्ये कलम 19 नुसार भाषण स्वातंत्र्य असेल. कलम 20 नुसार एखाद्या अपराधाबद्दल, अपराध जो गुन्हा केला असेल त्याबद्दल दोष सिद्धी संदर्भात एक अधिकार असेल. कलम 21 नुसार जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण केले जाईल, म्हणजेच स्वातंत्र्य असेल. कलम 21 नुसार जी अलीकडची डेव्हलपमेंट आहे, ज्यानुसार शिक्षणाचा अधिकार हा सुद्धा मूलभूत अधिकारामध्ये ठेवण्यात आला. आणि कलम 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता या संदर्भात संरक्षण, म्हणजेच ह्या सर्व अधिकारांच्या माध्यमातून काही स्वातंत्र्य नागरिकांना, व्यक्तींना बहाल करण्यात येतात. म्हणून त्याला स्वातंत्र्याचा अधिकार असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, शोषणाविरुद्धचा अधिकार हा तिसरा गट. यामध्ये सुद्धा कलम 23 आणि 24 या दरम्यान जे अधिकार दिले आहेत ते शोषणाविरुद्ध अधिकार आहेत. मग त्यामध्ये कलम 23 असेल की ज्या माध्यमातून माणसांचा अपव्यापार किंवा वेठभिकारी यांना मनाई केली आहे, जे ह्युमन ट्रॅफिकिंग होते ती या कलम 23 नुसार मनाई केली आहे. कलम 24 कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये ज्या ठिकाणी बालकांच्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी त्या बालकांना कामावर ठेवणे मनाई आहे. म्हणजेच काय, त्या बालकांचं शोषण होणार नाही, माणसांचं अपव्यवहार होऊन माणसांचं शोषण होणार नाही, त्याच्या विरुद्ध हे अधिकार व्यक्तीला, नागरिकाला भारतीय संविधान देते. म्हणून हा तिसरा गट असेल. चौथ्या गटामध्ये असेल धर्मस्वातंत्र्य. कलम 25 ते 28 या दरम्यान धर्मासंबंधित स्वातंत्र्य भारतीय संविधानामध्ये देण्यात आले आहेत. कलम 25 नुसार एखादा व्यक्ती, नागरिक सत्सद विवेक बुद्धीने धर्माचे स्वातंत्र्याचा उपभोग घेईल, धर्माचा मुक्त प्रकटीकरण करू शकेल, आचरण करू शकेल आणि प्रसार करू शकेल. कलम 26 काय सांगते, तर धर्मनिरपेक्ष व्यवहारांची जी काही व्यवस्था आहे, प्रशासन आहे, ते पाहण्याचं स्वातंत्र्य असेल. कलम 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी किंवा त्या धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्यापासून स्वातंत्र्य असेल. आणि कलम 28 विवक्षित शैक्षणिक संस्था ज्या आहेत किंवा धार्मिक शिक्षण ज्या ठिकाणी दिलं जातं किंवा धार्मिक उपासना ज्या ठिकाणी केली जाते, या ठिकाणी उपस्थित राहण्याविषयीचे जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य या ठिकाणी कलम 28 मधून देण्यात आलं आहे. म्हणजेच काय, तर या गटाच्या माध्यमातून धर्मस्वातंत्र्य व्यक्तीला उपभोगता येतं. त्यानंतर मित्रांनो, अल्पसंख्याक सांस्कृतिक शैक्षणिक अधिकार कलम 29 आणि 30 या गटामध्ये 2 कलमं आहेत. त्यापैकी कलम 29 काय सांगते, तर अल्पसंख्याक वर्ग जो भारतामध्ये आहे त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासंदर्भात स्वातंत्र्य अधिकार कलम 29. आणि कलम 30 नुसार अल्पसंख्याक वर्गांच्या स्वतःच्या त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार व त्या स्थापन केलेल्या संस्थांचं प्रशासन करण्याचा अधिकार या सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकाराच्या गटामध्ये मोडते. त्यानंतर मित्रांनो, संपत्तीचा अधिकार जो कलम 31 मध्ये ठेवण्यात आला होता, आता 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978 मध्ये हा जो गट आहे हा गट मूलभूत अधिकारांमधून वगळण्यात आला. आणि आता हा गट किंवा हा अधिकार एक कायदेशीर अधिकार म्हणून भारतीय संविधानामध्ये आहे. आता कायदेशीर अधिकार असं या अधिकाराचा स्टेटस आहे. आणि त्यानंतर क्रमांक 7चा जो गट आहे
तो म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार, कलम 32. जर एखाद्या व्यक्तीचा वरीलपैकी कुठल्याही अधिकाराचं हनन झालं असेल, उल्लंघन झालं असेल किंवा या अधिकारावरती कोणी गदा आणली असेल, तर त्या संदर्भात न्याय मिळवण्यासाठी काही उपाय कलम 32मध्ये देण्यात आले आहेत. या गटाला किंवा या अधिकाराला, कलम 32ला, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं संबोधलं आहे. असे एकूण हे 7 गट मूलभूत अधिकारांचे आहेत. या गटांमध्ये मूलभूत अधिकार विभागित करण्यात आले आहेत. मग आता मित्रांनो, या मूलभूत अधिकार जे आजच्या स्थितीमध्ये आपण पाहतो, यांचा विकास कसा झाला किंवा कुठल्या कुठल्या टप्प्यांमधून हे अधिकार जाऊन आजच्या स्थितीमध्ये आलेत, हे समजून घेऊ. म्हणजेच मूलभूत अधिकारांचा विकास कसा झाला. अगदी सुरुवातीला 1215मध्ये सर्वप्रथम मूलभूत अधिकारासंदर्भात एक दस्तऐवज आला, त्याला आपण मॅग्ना कार्टा असं म्हणतो. मग या दस्तऐवजामधनं मूलभूत अधिकाराची संकल्पना पुढे आली. त्यानंतर मानवी हक्क जाहीरनामा जो फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये निर्माण झाला, त्यामध्ये सुद्धा मूलभूत अधिकारांची मागणी फ्रेंच जनतेने तिथल्या राज्यकर्त्यांसमोर केली. त्यानंतर अमेरिकन बिल ऑफ राईट्स, अमेरिकन नागरिकांना काही अधिकार मिळावेत या संदर्भात जे बिल तिथल्या सिनेटमध्ये, तिथल्या संसदेमध्ये, अमेरिकेच्या संसदेमध्ये मांडण्यात आलं, त्या बिलाचाही मूलभूत अधिकारांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने सुद्धा संयुक्त राष्ट्र मानवी हक्क जाहीरनामा 1948मध्ये प्रसिद्ध केला. त्यामधूनही मूलभूत अधिकारांचा विकास होत गेला. मित्रांनो, भारतामध्ये सर्वप्रथम 1895मध्ये एक संविधान बिल मांडण्यात आलं होतं आणि त्या बिलामध्ये मूलभूत अधिकारांची मागणी किंवा मूलभूत अधिकारांवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर 1925मध्ये डॉक्टर ॲनी बेझंट यांनी एक कॉमनवेल्थ बिल आणलं होतं आणि या बिलामध्ये त्यांनी काही मूलभूत अधिकारांची मागणी भारतीयांसाठी केली होती. त्यानंतर काँग्रेसने, म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या मद्रास येथील 1927च्या अधिवेशनामध्ये आणि कराची येथील 1930च्या अधिवेशनामध्ये मूलभूत अधिकारांसंदर्भात मागणी केली. आणि मूलभूत हक्क जे आज आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, या मूलभूत हक्कांवरती अमेरिका व आयरिश यांच्या घटनेचा खूप मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या टप्प्यांमधनं आज आपल्याला जे मूलभूत अधिकार पाहायला मिळतात, हे मूलभूत अधिकार गेलेत. या पद्धतीनं मूलभूत अधिकारांचा विकास झाला. त्यानंतर मित्रांनो, या मूलभूत अधिकारांची काही वैशिष्ट्ये आहेत. मग ती वैशिष्ट्ये समजून घेऊ. या मूलभूत अधिकारांमध्ये काही हक्क असे आहेत की जे फक्त भारतीय नागरिकांनाच आहेत आणि काही हक्क असे आहेत जे भारतीय नागरिकांना पण आहेत आणि अन्य व्यक्तींना पण आहे. मग त्यामध्ये परकीय देशाचे नागरिक असतील जे भारतामध्ये वास्तव्य करतात, किंवा इतर कायदेशीर व्यक्ती असतील, संस्था असतील किंवा कंपनीज असतील, यांनाही काही अधिकार भारतामध्ये उपलब्ध आहे. फक्त भारतीयांसाठी जे अधिकार उपलब्ध आहेत त्यामध्ये आहे कलम 15, म्हणजे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून कुठल्याही व्यक्तींमध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. हा हक्क फक्त भारतीयांनाच आहे. त्यानंतर कलम 16नुसार जो सार्वजनिक रोजगारांमध्ये समान संधीचा अधिकार आहे, हा सुद्धा फक्त भारतीयांसाठी आहे. 19नुसार जे भाषण स्वातंत्र्य आपल्याला मिळतात ते सुद्धा भारतीयांसाठी आहे. कलम 29 व 30नुसार जे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क मिळतात हे सुद्धा फक्त भारतीय नागरिकांनाच प्राप्त होतात. मग काही अधिकार असे आहेत की ते भारतीय नागरिकांच्या सोबतच इतरांनाही उपलब्ध आहेत. मग ते कोणते आहेत? असे मूलभूत अधिकार जे विदेशी लोकांना, कायदेशीर व्यक्तींना, संस्थांना किंवा कंपनींना उपलब्ध आहेत. मग त्यामध्ये कलम 14नुसारचे अधिकार असतील, कलम 20नुसारचे अधिकार असतील, कलम 21, 22, 23, 25, 26, 27 आणि कलम 28 यानुसार जे मूलभूत अधिकार आहेत, हे मूलभूत अधिकार
भारतीयांना तर उपलब्ध आहेच, परंतु भारतीयांसोबत अन्य व्यक्तींना, ज्यामध्ये विदेशी व्यक्ती, कायदेशीर व्यक्ती, संस्था, कंपनी यांचा समावेश आहे, यांनाही हे अधिकार उपलब्ध आहेत. मित्रांनो, मूलभूत अधिकार हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे ह्या भागाला संविधानामधनं कधीही काढून टाकता येत नाही. परंतु त्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर सुधारणा होऊ शकते. मात्र ती सुधारणाही कशी असली पाहिजे? सकारात्मक असली पाहिजे. म्हणजे त्या मूलभूत अधिकारांच्या विकासाशी संबंधित असली पाहिजे. ते कमी करण्यासंदर्भात असायला नको. आणि हा बदल जर करायचा असेल त्यासाठी घटना दुरुस्ती करूनच बदल या ठिकाणी करण्यात येईल. कशामध्ये? तर मूलभूत अधिकारांमध्ये. मित्रांनो, मूलभूत अधिकार जे भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना आणि इतरांना दिलेत हे अमर्यादित नाही आहेत. त्यावर काही संविधानिक यथायोग्य मर्यादा आहेत. म्हणजे एका विशिष्ट मर्यादेमध्ये राहून या अधिकारांचा उपभोग व्यक्तींना आणि भारतीय नागरिकांना घेता येईल. मित्रांनो, जे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना आणि इतर व्यक्तींना भारतीय संविधान प्रदान करते, हे मूलभूत अधिकार अमर्यादित नाहीत. म्हणजे त्यावरती काही मर्यादा आहेत. परंतु ह्या मर्यादा कशा असल्या पाहिजेत? संविधानिक असल्या पाहिजे आणि यथायोग्य असल्या पाहिजे. म्हणजे संविधानामध्ये ज्या मर्यादा घालून दिल्या आहेत त्याच यथायोग्य मर्यादेच्या अधीन राहून या मूलभूत अधिकारांचा उपभोग व्यक्तींना घेता येईल. म्हणजेच ते अमर्यादित नाही. बरेच अधिकार जे आहेत या मूलभूत अधिकारांपैकी ते राज्याच्या मनमानी कृतीच्या विरुद्ध आहेत. म्हणजे राज्य एखादी मनमानी कृती करत असेल की जे नागरिकांच्या अधिकारांचं हनन त्या कृतीच्या माध्यमातून होत असेल तर त्या विरुद्ध नागरिकांना संरक्षण या अधिकारांच्या माध्यमातून मिळते. मित्रांनो, हे जे मूलभूत अधिकार आहेत हे मूलभूत अधिकार नकारात्मक आहेत. कारण यापैकी बरेच अधिकार राज्याला एखादी कृती करण्यापासून थांबवते. म्हणजेच राज्यसंस्थेच्या अधिकारावर मर्यादा घालते. म्हणून या अधिकारांना नकारात्मक असं म्हटलं जातं. मित्रांनो, मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत आणि जर त्यांचं उल्लंघन झालं तर न्यायालयाकडनं संरक्षण मिळतं. समजा एखाद्या व्यक्तीचं जर एखादा मूलभूत अधिकार हनन झालं असेल, अधिकाराचं उल्लंघन झालं असेल, तो व्यक्ती न्यायालयामध्ये दाद मिळवू शकतो आणि न्यायालय त्या व्यक्तीला त्याचा तो अधिकार परत मिळवून देऊ शकतो. म्हणजेच न्यायालयाकडनं या अधिकारांना संरक्षण प्राप्त होते. त्यानंतर या मूलभूत अधिकारांची जर अंमलबजावणी करायची असेल, या संदर्भात जो काही कायदा केला जाईल या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी संदर्भात, हा कायदा फक्त भारतीय संसदच करू शकते. राज्य विधिमंडळं मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणी संदर्भात कायदा करू शकत नाही. सरकार राष्ट्रीय आणीबाणीमध्ये यापैकी काही अधिकार निलंबित करू शकते. परंतु कलम 20 नुसार आणि कलम 21 नुसार जे अधिकार नागरिकांना प्राप्त होतात ते अधिकार सरकार कोणत्याही आणीबाणीमध्ये निलंबित करू शकत नाही. मग फक्त राष्ट्रीय आणीबाणी असेल तेव्हाच सरकार मूलभूत अधिकार निलंबित करू शकते, पण त्यामध्येही कलम 20 व कलम 21 नुसार मिळणारे अधिकार वगळून. मित्रांनो, वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन साधण्याचं, संतुलन निर्माण करण्याचं काम हे मूलभूत अधिकार करत असतात. या पद्धतीनं मूलभूत अधिकारांची काही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. मग मित्रांनो, काही प्रश्न मी तुमच्यासाठी घेतलेत, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि हे प्रश्न गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेत. त्यामधला पहिला प्रश्न, सर्वाधिक टीकात्मक भाग म्हणजे भाग 3 असा उल्लेख कोणी केला? हा प्रश्न फॉरेस्टच्या मुख्य परीक्षा 2015 विचारला गेला. तुमच्यासाठी पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, क्रमांक 2चा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
क्रमांक 3चा पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. यापैकी जे योग्य उत्तर असेल तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून ते उत्तर द्या. मी तिथेच बरोबर उत्तर तुम्हाला सांगेल. त्यानंतर दुसरा प्रश्न याच घटकावरती विचारला गेला. असे बरेच प्रश्न आहेत. मी उदाहरणांसाठी काही प्रश्न या ठिकाणी फक्त घेतलेत. मूलभूत अधिकारांसंबंधी बरोबर विधाने निवडा. PSIच्या मुख्य परीक्षा 2016मध्ये हा प्रश्न विचारला गेला. त्यापैकी काही विधानं आहेत, त्यापैकी बरोबर विधानं आपल्याला निवडायची आहेत. मग विधान क्रमांक 1, ते म्हणजेच मूलभूत अधिकार न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. कलम 2, ते म्हणजेच मूलभूत अधिकार निरंकुश अनिर्बंध आहेत. क्रमांक 3चं विधान काही हक्क म्हणजेच मूलभूत हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणी काळात ते स्थगित करता येतात. आणि क्रमांक 4चं विधान आहे ते केवळ भारतीय नागरिकांसाठीच आहेत. मग तुमची पर्यायी उत्तरं खाली दिली आहेत. पर्याय क्रमांक 1 A, B आणि D विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 A, B आणि C विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 A व C हे विधानं बरोबर आहेत. आणि क्रमांक 4 A व D हे 2 विधानं बरोबर आहेत. मित्रांनो, यापैकी योग्य विधाने तुम्हाला निवडायची आहेत आणि तुमचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर आता संविधानाच्या तरतुदी आपण समजून घेऊ, ज्या कलम 12 ते 35मध्ये संविधानाच्या भाग 3मध्ये देण्यात आल्या आहेत. त्यापैकी कलम 12 ज्यामध्ये राज्यसंस्थेसंदर्भात माहिती आपल्याला पाहायला मिळते की राज्यसंस्था आपण कशाला म्हणणार. मग कलम 12 समजून घेऊ, ज्यामध्ये राज्यसंस्था आपण समजून घेऊ. मित्रांनो, राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये जे कलम 12नुसार राज्यसंस्थेची व्याख्या केली आहे, या व्याख्येमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो. मग त्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत? त्यापैकी पहिली संस्था आहे भारताचे कायदे मंडळ, ज्याला आपण संसद म्हणतो. म्हणजे राज्यसंस्थेमध्ये भारतीय कायदे मंडळ म्हणजे संसदेचा समावेश आहे. क्रमांक 2 घटक राज्य शासन असेल, मग ज्यामध्ये विधिमंडळ व कार्यकारी मंडळ या संस्थांचा सुद्धा समावेश राज्यसंस्थेमध्ये होतो कलम 12नुसार. क्रमांक 3 स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मग त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असतील व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, यांचाही समावेश राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये होतो कलम 12नुसार. क्रमांक 4 भारताच्या भूमीतील व भारत सरकारच्या नियंत्रणातील सर्व प्राधिकारी, म्हणजे भारताच्या भूमीमध्ये जे प्राधिकारी असतील किंवा भारत सरकार नियंत्रित करेल असे जे काही प्राधिकारी असतील, मग ते दुसऱ्या देशामध्ये सुद्धा असू शकतात, तर अशा प्राधिकारी सुद्धा राज्यसंस्थेच्या कक्षेमध्ये येतात. मग आता हे प्राधिकारी म्हणजे काय ते समजून घेऊ. प्राधिकारी म्हणजे अशा संस्था ज्यांना सरकारी वित्तीय मदत मिळते, सरकारकडनं वित्तीय पुरवठा होतो आणि ह्या संस्थांकडे सार्वजनिक कामांची जबाबदारी असते आणि ह्या संस्था एक सरकारी अभिकरण म्हणून काम करत असतात आणि यांच्या कृतींना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाबद्दल आव्हान देता येते. म्हणजे समजा या प्राधिकाराच्या एखाद्या कृतीने जर व्यक्तींचे मूलभूत अधिकार हनन होत असतील तर त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा अधिकार त्या नागरिकांना आहे आणि तो अधिकार परत प्राप्त करून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. या सर्व संस्थांना प्राधिकारी असं आपण म्हणतो. मग आता ह्या ज्या प्राधिकारी आहेत हे भारताच्या भूमीत असतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणात असतील, अशा सर्व प्राधिकारांचा समावेश हा राज्यसंस्थेमध्ये होतो कलम 12नुसार. त्यानंतर मित्रांनो, याच व्याख्येमध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी काही संस्थांचा समावेश केला आहे. मग त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ONGC असेल, LIC असेल आणि सेल असेल, हे जे काही अभिकरणं आहेत ज्यांना सरकारी वित्तीय मदत होते, हे अभिकरणं राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने. तसेच BCCI, NCERT, संशोधन संस्था व सहकारी संस्था
ह्या राज्यसंस्थेचा भाग नसल्याचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये वरील 4 ज्या संस्था या ठिकाणी आपण अभ्यासल्या ह्यांचा उल्लेख आहे, परंतु वेळोवेळी राज्यसंस्थेची व्याख्या करण्याचा जो काही अधिकार आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडे घटनेने दिला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करून मग सर्वोच्च न्यायालयाने SBI, ONGC, LIC आणि सेल या अभिकरणांचा समावेश राज्यसंस्थेच्या व्याख्येत केला कलम 12 नुसार आणि BCCI, NCERT तसेच संशोधन संस्था असतील किंवा सहकारी संस्था असतील ह्यांचा समावेश राज्यसंस्थेच्या व्याख्येत नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मित्रांनो, जेव्हा न्यायव्यवस्था हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जेव्हा न्यायव्यवस्था प्रशासकीय कार्य करते तेव्हा ही न्यायव्यवस्थासुद्धा राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येते कलम 12 नुसार आणि जेव्हा ते न्यायिक कार्य करते तेव्हा हीच न्यायव्यवस्था कलम 12च्या कक्षेमध्ये येत नाही. मग उदाहरणार्थ न्यायव्यवस्था असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, इथली जी काही नोकर भरती असेल, आता हे एक प्रशासकीय काम आहे. हे काम जेव्हा सर्वोच्च न्यायालय करते, उच्च न्यायालय करते, तेव्हा ते कलम 12च्या कक्षेमध्ये येते. परंतु जर एखाद्या खटल्यामध्ये जर निर्णय सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय देत असेल तर तेव्हा ते राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाही, कलम 12च्या कक्षेमध्ये येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी नोंद करून घ्या. मग मित्रांनो, एक प्रश्न आला आहे, असे बरेच प्रश्न आहेत, मी त्यापैकी एक प्रश्न घेतला जो या घटकाशी संबंधित आहे. त्याचं उत्तरही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न समजून घेऊ. भारतीय राज्यघटनेचा कलम 12 नुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था किंवा यंत्रणा अंतर्भूत होत नाही असा प्रश्न विचारला गेला MPSC मेन्स 2012 मग खाली काही 4 पर्याय तुम्हाला दिलेत. त्यापैकी असा पर्याय निवडायचा आहे की जो कलम 12 नुसार राज्यसंस्थेची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये येत नाही. मग त्यामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल, उच्च न्यायालय असेल आणि जिल्हा परिषद असेल. तुमचं जे उत्तर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या स्वरूपात द्या. नंतर मी तुम्हाला योग्य उत्तरं सांगेल. या पद्धतीनं कलम 12मध्ये राज्यसंस्थेसंदर्भात पूर्ण माहिती देण्यात आली आहे, राज्यसंस्थेची व्याख्या करण्यात आली आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचे कलम म्हणजे कलम 13. त्यामध्ये मूलभूत हक्क विरोधी कायदे असल्यास ते रद्द ठरविण्याचा एक अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आला आहे. म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारासंदर्भात जर संसदेने एखादा कायदा केला असेल आणि त्या कायद्यामुळे मूलभूत अधिकारांचं हनन होत असेल तर असा कायदा सर्वोच्च न्यायालय या कलम 13च्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करून तो घटना विरोधी आहे असं ठरवून तो रद्द करू शकते. मग ह्या कलमाचा अभ्यास करू. मित्रांनो, कलम 13 मूलभूत हक्क विरोधी कायदे असल्यास ते रद्द ठरवते. त्यामध्ये कलम 13(2) राज्यसंस्था मूलभूत हक्क विरोधी किंवा त्यामध्ये संकोच करणारा कायदा करणार नाही आणि असा कायदा जर राज्यसंस्थेने केला असेल तर हा कायदा न्यायालय रद्द ठरवू शकते. मग असा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला, सुप्रीम कोर्टाला कलम 32 नुसार मिळतो आणि उच्च न्यायालयाला, हायकोर्टला कलम 226 नुसार मिळतो. यामधून मित्रांनो न्यायिक पुनर्विलोकन हे तत्त्व स्पष्ट होते. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे एकदा केलेल्या कायद्याचं पुन्हा पुनर्विलोकन करणं आणि तो जर घटनाबाह्य असेल तर रद्द ठरवणं. परंतु इथे जरी आपण न्यायिक पुनर्विलोकन हे तत्त्व हा शब्द आपण वापरला, हा शब्द घटनेमध्ये कुठेही वापरलेला आपल्याला दिसत नाही. परंतु ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच आपण न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणतो. त्यानंतर मित्रांनो, कलम 13(3) नुसार कायदा या शब्दाची व्याप्ती व अर्थ देण्यात आला आहे. मग या कायद्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात किंवा या कायदा या शब्दाची व्याप्ती काय,
कायदा या शब्दाअंतर्गत कोणकोणते कायदे येतात ते या ठिकाणी देण्यात आले आहेत। मग कलम 13(3) नुसार कायदा शब्दाची व्याप्ती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे। त्यामध्ये क्रमांक 1 कायमस्वरूपी कायदे। मग कायमस्वरूपी कायदे कोणाचे असतील तर जे संसद आणि राज्य विधिमंडळ हे जो कायदा निर्माण करतील त्याला आपण कायमस्वरूपी कायदे असं म्हणू। तात्पुरते कायदे क्रमांक 2 राष्ट्रपती व राज्यपालांनी जे काही अध्यादेश काढलेले असतील त्या अध्यादेशांना तात्पुरते कायदे असं म्हटलं जातं। क्रमांक 3 वैधानिक कार्यकारी विधिनियम। मित्रांनो, आदेश असतील, पोटनियम असतील, राज्यसंस्थेने तयार केलेले नियम नियमने असतील किंवा अधिसूचना असतील, या सर्वांचा समावेश वैधानिक कार्यकारी विधिनियमात करण्यात येतो आणि हा सुद्धा या कायदा या शब्दाच्या कक्षेमध्ये येतो। क्रमांक 4 कायद्याचे गैरविधिक स्रोत। यामध्ये कायद्याची शक्ती असलेल्या काही रूढी असतील, प्रथा असतील, परंपरा असतील, ह्यांना सुद्धा कायद्याचे गैरविधिक स्रोत असं म्हणून कायदा या शब्दाच्या कक्षेमध्ये ठेवण्यात आले आहे। मित्रांनो, कलम 13(4) नुसार संसदेने 368 कलमानुसार घटनादुरुस्ती जर केली असेल व ती घटनादुरुस्ती मूलभूत अधिकारांच्या विरोधी असेल तर त्या घटनादुरुस्ती विरुद्ध न्यायालयामध्ये आव्हान देता येते। आणि अशा प्रकारची एक घटना आपल्याकडे घडली आहे। केशवानंद भारती खटला जो आहे यामध्ये न्यायालयाने भाग 3 घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग असल्याचे घोषित केले। मित्रांनो, न्यायिक पुनर्विलोकन काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ। आपण आधी पण डिस्कस केलं, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे केंद्र व राज्य यांच्या कायदेमंडळांनी जे काही कायद्याची निर्मिती केली किंवा काही कार्यकारी आदेश जाहीर केलेत तर या कायद्यांची किंवा कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासण्याचा जो सर्वोच्च व उच्च न्यायालयांचा अधिकार आहे त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन असं म्हणतो। आणि हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कलम 32 नुसार आहे तर उच्च न्यायालयांना कलम 226 नुसार आहे। परत एक गोष्ट लक्षात घ्या की न्यायिक पुनर्विलोकन हा शब्द घटनेमध्ये कुठेही दिसत नाही, त्याचा उल्लेख घटनेमध्ये कुठेही केलेला नाही। मित्रांनो, एक प्रश्न समजून घेऊ। बघा, MPSC प्री 2015 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या। मग 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी पहिलं विधान, ब्रिटनमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुनर्विलोकनाची परवानगी नाही, असे एक विधान आहे। विधान क्रमांक 2, जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा नाही अशा अमेरिकेच्या न्यायसंस्थे इतकी भारतीय न्यायसंस्था श्रेष्ठ नाही। तुम्हाला पर्याय दिलेत। क्रमांक 1 विधान A बरोबर व विधान B चुकीचे आहे। क्रमांक 2 विधान A चुकीचे आहे व विधान B बरोबर आहे। क्रमांक 3 दोन्हीही विधाने चुकीची आहेत आणि क्रमांक 4 दोन्हीही विधाने बरोबर आहेत। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य पर्याय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या। मित्रांनो, या पद्धतीनं आज भाग 11 मध्ये आपण मूलभूत हक्क संकल्पना कलम 12 व कलम 13 समजून घेतले। उर्वरित जे काही मूलभूत हक्क आहेत ते आपण पुढील भागांमध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, जर अजूनही तुम्ही माझं अर्जुन MPSC UPSC मराठीतून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। धन्यवाद।